आता मी लय खुश झालो होतो, मला आता खाद्यात टाकून झाला, आता माझ्या माराली एकदम ओके. मग तेवढ्यात मम्मीने आवाज दिला, रामकृष्ण अरे मित्रांनो, भाऊ कॉलेजवरून आला म्हणे, कॉलेजला मी एवढ्या जोरात पडलो म्हणे, माझी सगळी इज्जत गेली म्हणे, गाडीला एवढे क्रॅच पडले ना काय सांगायचं म्हणे. जो मित्र आजारी होता त्याला आणखीन लागलं म्हणे. एवढ्यात मम्मीने परत आवाज दिला, म्हणे कांदे कापायला वावरामध्ये या. मग काय आम्ही दोघं आलो ना काय येळे बिळे घेऊन, पण कांदे कसे कापायचे ते मला माहितीच नाही. मला आम्हाला माहिती नाही, तर मम्मीने लगेच आम्हाला शिकवलं, असं असं कापावं लागेल म्हणे, एवढे कांदे कापल्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही. काय आता आपल्याला सुट्टी नाही, मला आता पटापट्टा कापून घे, एवढे जेवढे लवकर होईल तेवढं लवकर आपल्याला सुट्टी भेटन भाऊ. कांदे कापता पाहिलं तर तिकडं धुळं काय निघत होता काय माहिती, बनलं काय पेटलं काय नाही, पाहायला जावं काय नाही. तेवढ्यात आवाज दिला म्हणे, गपचूप खाली बसून तेवढी कांदे काप, मग जायचं जाय तिकडे म्हणे. आते आले हो म्हणलं, आता नाही तर असा टाइमपास झालं, बरं झालं, मना जोगच झालं. पण कांदे कापायचं काय बंद नव्हतं केलं मी, हळूहळू चालूच होतं. काय थोडे कांदे कापायचे राहिले, संध्याकाळ झाली, मला घरी काम होतं, मी पटकन इथून कल्टी मारली. म्हणलं मला पहिला जावं लागत म्हणलं शेड मध्ये, ते पडदेवर वडायचे. मग मी मारले भाऊ इथून कल्टी. म्हणलं तुम्ही कधी या भाऊ, सकाळी आले तरी काय घेणं देणं नाही भाऊ मला.